ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण या 12व्या अध्यायामध्ये ज्ञानी साधकाची लक्षणं काही बघतोय की जेव्हा ज्ञान होतं ते ज्ञान झाल्यानंतर तो कसा वागतो, कसा बोलतो, कसा या जगामध्ये विचरण करतो ते आपण बघत होतो. आणि त्यापूर्वी आपण बघितलं होतं की भगवंतांनी पहिल्यांदा आपल्याला भक्तियोगामध्ये 5 पायऱ्यांचा हा योग सांगितला आहे. 5 पायऱ्या कुठल्या की सकाम भक्ती, पण त्या सकाम भक्तीमध्ये पण ईश्वराला समर्पण बुद्धी ठेवून कर्म करणं, सकाम भक्ती. त्यानंतर हळूहळू आपण निष्काम भक्तीकडे जातो. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण हळूहळू मग जेव्हा निष्काम भक्तीमध्ये जाऊन आपला रजस कमी होतो तेव्हा आपण आपल्या इष्टाच्यामध्ये किंवा एकरूप ईश्वराच्या आपण ध्यान करायसाठी सक्षम होतो. त्यानंतर सर्व भूतांमध्ये सर्व जगामध्ये आपण त्याच एकाच ईश्वराचं, माझ्या इष्टाचंच प्रतीक आपण सगळीकडे बघायला सुरुवात करतो. आणि शेवटची आणि 5वी पायरी भगवंतांनी सांगितली होती की निर्गुण निराकार ईश्वराचं काय म्हणतात त्याला दर्शन. तर ह्या 5 पायऱ्या सांगितल्यानंतर आपण या 12व्या अध्यायात बघितलं होतं की भगवान ही जी शेवटची पायरी आहे 5वी सकाम भक्तीची पायरी आहे त्याला उद्देशून भगवान सांगतायत की तुम्ही असं याला श्रेष्ठ कनिष्ठ समजू नका, कारण जास्तीत जास्त लोक ह्या सकाम भक्तीला घेऊनच असतात, कारण तोच पहिल्यांदा आपला आधार असतो. तर तो घेत घेत हळूहळू आपण वरती चढतो. तर त्याला कमी न लेखता, त्याला कोणी कमी लेखू नये म्हणून त्या सर्व कर्म त्यागाच्या म्हणजे किंवा त्या सकाम भक्तीची थोडी महिमा इथे भगवंत घालतात. पण ती सांगत असताना पुन्हा भगवंत तिथे 3 स्टेप देत आहेत. की पहिली स्टेप काय म्हणतात की अभ्यास नुसताच म्हणजे मेकॅनिकल पूजा, मेकॅनिकल जप ध्यान, मेकॅनिकल ध्यान, की जिथे आपल्याला ईश्वराबद्दलचं काहीही ज्ञान नाही आहे, त्याच्या स्वरूपाबद्दल आपल्याला काहीही माहीत नाही आहे आणि फक्त डोळे मिटून कुठेतरी आपण मन केंद्रित करायचा प्रयत्न करतो, असा अभ्यास. त्यापेक्षा भगवान म्हणतात की ज्ञान श्रेष्ठ आहे. कुठलं ज्ञान? की तुम्ही ईश्वराबद्दल जाणून घ्या, कारण जाणल्याने आपली अजून भक्ती श्रद्धा वाढते. म्हणजे कोणाबद्दल जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण म्हणतो मला अजून त्याबद्दल सांगा, त्या माणसाबद्दल तो कसा आहे, काय आहे, किंवा आपण इंटरनेटवर त्याच्याबद्दल सगळी माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. कारण काय की ते जाणल्यानंतर आपल्यामध्ये ती भक्ती निर्माण होते. म्हणून नुसताच मेकॅनिकल अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही त्याचं काय म्हणतात ज्ञान आणा. आता इथे ज्ञानाचा अर्थ तत्वज्ञान नाही आहे. तत्वज्ञान भगवंतांना म्हणत तत्वज्ञान म्हणजे तुमचं ते अल्टिमेट ज्ञान. पण इथे जेव्हा ते म्हणतायत तिथे तेव्हा फक्त त्यांना म्हणायचं आहे की ही फक्त नॉलेज त्या ईश्वराबद्दलचं इंटेलेक्च्युअल नॉलेज एवढं मिळवावं. म्हणजे अभ्यासापेक्षा ते म्हणतात ज्ञान श्रेष्ठ आहे आणि म्हणतात ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. की ज्यांनी या ईश्वराच्या तत्वाबद्दल पण जाणलेलं आहे आणि आता तो सर्व कर्म त्याग पण करायचा प्रयत्न करतोय आणि ध्यान पण करतोय ईश्वरावर, तो त्यापेक्षा श्रेष्ठ. आणि सगळ्यात शेवटी ते म्हणतात की सर्व कर्म परित्याग करणारा हा सगळ्यात श्रेष्ठ. आता हा जो मंत्र आहे हा आपण बघायला पाहिजे की हा अर्थवाद मंत्र आहे की जिथे त्या सर्व कर्म फलत्यागाची महिमा भगवंत गातायत. परंतु याच्या आधी त्यांनी सांगितलं की सगळ्यात शेवटचा हे कुठला आहे की निर्गुण निराकार दर्शन, तेच सगळ्यात शेवटची भक्ती आहे. पण इथे साधारण आपल्यासारख्या साधकांना आपण डिस्करेज होऊ नये म्हणून भगवंत तिथे सांगतायत. आणि त्यानंतर आता ह्या पुढच्या याच्यापासून सुरू होत आहे की ज्या ज्ञानाचं लक्षण कसं आहे, तो त्याला कसं ओळखायचं आपण, किंवा त्याला कसं जाण्याचा प्रयत्न करायचा. कारण आपण कोणाच्या आत जाऊन बघू शकत नाही त्याला ज्ञान झालंय की नाही, पण या बाहेरच्या काही गोष्टींमध्ये आपण अनुमान करू शकतो. तर त्यासाठी म्हणून भगवंत इथे सांगतायत आता पुढच्या 18व्या श्लोकामध्ये सांगतील ते. आणि हे दोन्हीसाठी आहे की आपल्याला स्वतःला पण टेस्ट करण्यासाठी आहे की आपण ज्ञानी नाही आहेत आपल्याला माहिती आहे, पण कुठल्या पातळीपर्यंत आपण ह्या गोष्टी फॉलो करू शकतो. कारण हे एकदम शक्य होणार नाही आपल्याला. म्हणजे अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवच म्हटलं तरी की आपण आजच एका दिवसात काही आपण
सगळ्या लोकांना समभावाने बघू शकणार नाही आहे, पण ऍटलिस्ट आपल्या मनात राहील की हे आयडियल आहे आपलं, की कोणाला द्वेष करू नये, समभाव सगळ्यांवर ठेवावा, मैत्र करुणा सगळ्यांवर ठेवावी. हे झालं आपलं आयडियल, की असा ज्ञानी वागतो. मग तसाच मी त्याचं अनुकरण करायचा आपण ऍटलिस्ट प्रयत्न करायला पाहिजे प्रामाणिकपणे. म्हणून आपण 13व्या अध्यायामध्ये बघितलं, फार छान ते, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी, की असा हा ज्ञानी या पूर्ण जगामध्ये वावरत असतो. आणि इथे आपण बघितलं होतं की हे जे क्षमी हा एक महत्वाचा गुण आपण इथं बघितला, की क्षमाशीलता ही आपण आपल्या एकदम खूप व्हायलंट रिॲक्शन न देता, बोलून बॉडी लँग्वेजनी असं न करता आपण क्षमा आपण दाखवायला पाहिजे लोकांवर. तो इथे त्यांनी गुण सांगितला. आज आपण 14वा श्लोक बघू. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धीर यो मद्भक्त समे प्रिय. तसेच जो ध्यानयोग युक्त निरंतर लाभ हानीत संतुष्ट असतो, तसेच मन इंद्रियासहित शरीराला वश करून माझ्या ठिकाणी दृढ निश्चय ठेवणारा असतो, तो मजमध्ये मन व बुद्धी अर्पण केलेला असा माझा भक्त मला प्रिय आहे. आता इथे पुढचे काही त्याच्या चारित्र्याचे किंवा त्या चरित्र त्याचं कसं असतं त्याचे गुणगान करतात, की संतुष्ट सततम, की असा हा जो पूर्णत्व प्राप्त झालेला योगी आहे किंवा ज्ञानी आहे, हा संतुष्ट असतो. संतुष्ट सदा, त्याच्यासोबत एक विशेषण लावलं, सततम. आपण पण संतुष्ट असतो. आपल्याला एखादी नोकरी छान मिळाली की संतुष्ट झालो आपण, पण पुन्हा घराची चिंता आपल्याला सतावते. मग घर झालं की पुन्हा मग त्या घराचा मेंटेनन्स कसा करायचा ते आपल्याला चिंता सतावते. मग मुलगा झाला तर मुलाचं शिक्षण सतावतं, ते झालं की त्याचं लग्न सतावतं. तर आपण थोड्या फार फरकाने कधी कधी आपण संतुष्टीचा भाव अनुभव करतो, पण हे जे योगी आहे हे सदैव संतुष्ट असतात. आपण त्यात बघितलं होतं त्या दुसऱ्या अध्यायामध्ये, प्रजहात यदा कामान, काय म्हणतात तिथे, प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्नेवा आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्थ उच्चते, की ज्याचे पूर्ण कामना निघून गेलाय असाच माणूस संतुष्ट होऊ शकतो. प्रजहाती यदा कामान, सर्वान, सगळ्या कामना वासना ज्याच्या निघून गेल्या आहे तोच संतुष्ट असू शकतो आणि तोच ज्ञानी आहे. तर सांगायचा गोष्ट इथे आहे की मग असा विचार होतो की असे संतुष्ट योगी जे आहेत, मग ते काय जगात काहीच करणार नाही का, किंवा मग ते काहीच कामाचे नाही आपल्या दृष्टीने. पण तसं नाही आहे, की हे संतुष्ट असलेले योगी हेच खरं लोकांचं कल्याण करू शकतात, कारण यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थभाव नसतो, कारण संतुष्टी आली आहे. आता ही संतुष्टी वेगळी आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा माणूस इतका करप्शन करतो की त्याच्या 7 पिढ्या खातील. आता इथे पैशाच्या पैसे मिळून पण त्याच्यामध्ये संतुष्टी येत नाही. हा आहे मनाचा स्वभाव. कारण हे आपण या जगामध्ये जोपर्यंत रस घेतो, या जगामध्ये जोपर्यंत सत्यत्व बघतो, तोपर्यंत ही संतुष्टी कधीच होऊ शकत नाही माणसामध्ये. जेव्हा ह्या लक्षात येईल की या जगापासून आपल्याला काहीही मिळू शकत नाही आणि काहीही घेऊन जाऊ शकत नाही आपण सोबत, तेव्हाच आपल्याला खरी संतुष्टी येते. आणि ही संतुष्टी या माणसामध्ये आली असते. म्हणून हाच माणूस, स्वार्थी माणसापेक्षा हाच जो संतुष्ट आहे, असाच माणूस जगासाठी काही काम करू शकतो. म्हणून ते म्हणतात की संतुष्टम, आणि असाच हा योगी आहे. संतुष्टम सततम योगी. हा योगी कोणाला म्हटलंय की ज्ञानाला शब्दांनी वापरलाय योगी. आता इथे बरेच वेळा आपलं कन्फ्युजन होतं की योगी म्हटलं की असं वाटतं की आपल्याला त्याला काही सिद्धी प्राप्त असाव्यात, त्याने काही सिद्धी घ्यायला म्हणजे त्याच्याजवळ असायला पाहिजे. पण ही एक रॉंग कन्सेप्शन आहे की कोणी ज्ञानी किंवा ब्रह्मज्ञ पुरुष, त्याच्याजवळ तो ब्रह्मज्ञ आहे म्हणून त्याच्याजवळ ह्या सगळ्या सिद्धी असायलाच पाहिजे, असं काही याचं रिलेशन नाही आहे. म्हणजे आपण जगामध्ये हे 4 प्रकारचे लोक बघू शकतो की जे ज्ञानी पण नाही आणि ज्यांच्याजवळ सिद्धी पण नाही आहे. हे पहिल्या प्रकारचे लोक. दुसऱ्या प्रकारचे लोक कोण, की ज्यांना ज्ञान नाही आहे पण सिद्धी आहे. आपण बघतो जगामध्ये की काही काही लोकांना सिद्धी प्राप्त आहे, त्यांच्या पूर्वकर्मामुळे म्हणा किंवा काही कारणामुळे, तर त्यांच्यामध्ये ज्ञान नाही आहे पण त्यांच्यामध्ये सिद्धी आहे. कोणामध्ये ज्ञान आहे काही साधकांमध्ये
किंवा ज्ञानी लोकांमध्ये, पण त्यांच्यामध्ये सिद्धी नाही आहे. आणि काही साधक असे पण आहे की जे ज्ञानी पण आहेत आणि ते सिद्धिप्राप्त पण आहेत. आपण आपल्या श्रीरामकृष्णांच्या या सगळ्या याच्यामध्ये जर बघितलं तर या सगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीचे आपल्याला लोक दिसू शकतात. म्हणजे ज्ञानी लोक दिसू शकतात की त्यांनी कधीच या सिद्धीचा वापर केला नाही किंवा कधीच या गोष्टींचा वापर केलेला नाही. पण म्हणून काय ते ज्ञानी नाही का? तर ज्ञानी आहेच. या 4 लोकांपैकी ज्यांना ज्ञान झालेलं आहे दोघांना, की ज्यांना ज्ञान आहे आणि सिद्धी पण आहे, आणि ज्यांना ज्ञान आहे पण सिद्धी नाही आहे, अशा ह्या दोन्ही ज्यांना ज्ञान झालेलं आहे हेच लोक या जगातनं मुक्त झालेले आहे. म्हणून त्याला म्हणतात की संतुष्ट सततम योगी, आणि म्हणतात यतात्मा. यतात्मा म्हणजे की जो प्रयत्नशील आहे. म्हणजे प्रयत्नशीलता, आपण पण प्रयत्नशील आहे, पण आपला संयम कधी असतो आणि कधी जातो. पण यांचा हे यतात्मा जे आहे की ज्यांनी ह्या आत्मा, इथे आत्माचा शब्द, आत्मा म्हणजे शरीर, शरीर आणि मनावर ज्यांनी कंट्रोल मिळवला आहे त्याला इथे भगवंत यतात्मा म्हणतात. की आता इथे त्याचं काय म्हणतात, त्याला मन विचलित होण्याची काही त्याला शक्यता नाही आहे. त्यांनी अष्टांग योग वापरले असतील म्हणा, काय यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, ते अष्टांग योग असो की काहीही असो, त्यांनी आपल्या शरीर आणि मनावर हा कार्यकारण संघात जो आहे, हे कार्य आहे शरीर आणि कारण आहे सूक्ष्म शरीर. त्या सूक्ष्म शरीरामध्ये या कार्य शरीरामध्ये सगळी चलबिचल असते. म्हणजे मी जेव्हा हात उचलतो तेव्हा सूक्ष्म शरीराकडनं इंडिकेशन असतात की हे हात उचल. तसंच आपल्या मनामध्ये काही इच्छा उत्पन्न होणार असतील तर त्या सूक्ष्म शरीरातनं वासनेतनं होतात. पण या येतात लोकांचं हे पूर्ण शरीर आणि मनावर प्रभुत्व आलं असतं, कंट्रोल आलं असतं. आणि हे फार आवश्यक आहे योग्यांसाठी किंवा आपल्यासाठी पण. कारण 1 तास जर आपल्याला ध्यान करायला बसायचं आहे किंवा वाचन करायला बसायचं आहे किंवा आपण काही श्रवण करतो, तर तेवढी आपली पॉवर असायला पाहिजे, तेवढं रिटेन्शन पॉवर आपल्यामध्ये असायला पाहिजे. की ती रिटेन्शन पॉवर जर नसेल तर हे शक्य नाही आहे, आणि ती हळूहळू आपली कमी व्हायला लागली आहे. आजच मी राजेंद्र मानाशी सकाळी बोलत होतो, तर ते सांगत होते की कसे आता लोक त्या ऑनलाईनच्या फंदात पडून त्यांची ही ऑफलाईन त्यांचे जे क्लासेस होतात महाराजांचे, तिथे लोकांची पण रिटेन्शन पॉवर कशी कमी झाली आहे की त्यांना 1 तास बसून एका ठिकाणी बसून ऐकणं हे त्यांच्यामध्ये कठीण झालं आहे आता. तर ही पूर्ण नवीन जनरेशनमध्ये काय आणि त्याचे साईड इफेक्ट्स हे आपल्याला लक्षात येतं. तर या यतात्मा त्यांनी तर ते मिळवलंच आहे, पण आपण पण साधकांनी यावर विचार करायला पाहिजे की ह्या शरीर आणि मनावर जितकं आपल्याला ताबा मिळवता आला, जितकं कंट्रोल करता आलं, किंवा त्या इन्स्टिंक्ट असतात आपल्या, त्याला कसं करता येईल कमी, यासाठी आपण नक्कीच विचार करायला पाहिजे. आणि दृढ निश्चय. तर दृढ निश्चय कोण असणार आहे? जो यतात्मा आहे, की ज्याचं शरीर आणि मनावर कंट्रोल आहे, तो दृढ निश्चय असणार आहे. आपण दृढ निश्चय होऊ शकत नाही, कारण आपल्याला आता असं वाटतं की आपण काहीतरी प्रवचन ऐकू, दुसऱ्याच क्षणी वाटतं की नाही आपण थोडं व्हॉट्सअप बघू, तिसऱ्याच क्षणी वाटतं की ठीक आहे युट्यूबवर काही आपण वेगळंच काही बघू. तर तिथं दृढ निश्चय चालत नाही. तर इथे भगवंत म्हणतात की जो संतुष्ट आहे, जो योगी आहे आणि जो यतात्मा आहे की ज्याने आपल्या शरीर मनावर कंट्रोल मिळवला आहे, असाच साधक दृढ निश्चयी असतो. आणि मय्यर्पित मनोबुद्धीर यो मद्भक्त समे प्रिय. आणि ज्यांनी माझ्यावर मय्यर्पित मनोबुद्धी, की माझ्यावर सगळी बुद्धी त्यांनी सोपवली. आता इथे माझ्यावर म्हणजे काय, की ज्यांनी हे ज्ञान प्राप्त केलेलं आहे तो कसा, की ज्यांनी ह्या 5ही भक्तीच्या स्टेपनी तो वरती गेलेला आहे, आणि जो त्याच्या इष्टामध्ये, ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, आणि जे अरूप ईश्वर आहे, निर्गुण निराकार ईश्वर आहे, या तिघांमध्येही जो अभेद बघतो. आता आपण काय करतो की आपल्याला ते आपलं इष्ट किंवा एकरूप दर्शनच आपल्याला खूप मुख्य वाटतं, कारण आपल्याला अजून अरूपाची आपल्याला अजून टेस्ट आलेली नाहीये. आपण या जगामध्ये अजून काही आपण प्रवेश बघू शकत नाहीये. पण हा जो ज्ञानी आहे, हे लक्षात ठेवा की ज्यांना हे ज्ञान झालेलं आहे त्यांचं कधीच ह्या काय म्हणतात त्या द्वैत किंवा काय म्हणतात त्याला हे रूप असलेल्या ईश्वराशी भांडण नसतं.
म्हणजे द्वैत असलेलं ईश्वर जो आहे, म्हणजे आता द्वैत असलेला ईश्वर म्हणजे कसं की आपल्याला प्रत्यक्ष दिसतो ईश्वर किंवा ज्याची आपण पूजा करतो, आपल्या इष्टाची पूजा करतो. मग समजा असा एखादा साधक आहे की ज्याला अद्वैत तत्वाचं दर्शन झालेलं आहे, तर त्याचं आणि या द्वैत असलेल्या ईश्वराचं कधीच भांडण नसतं. तो या तिन्ही लोकांमध्ये छान विचरण करत असतो. म्हणजे त्याच्यात आता 3 चॅनल आहे. त्याला जेव्हा वाटतं आपल्या इष्टाची काय आपण प्रार्थना करावी, तो ते चॅनल लावतो आणि मस्त इष्ट भगवंताचं तो नामगुणगान करतो. आपण बघतो शंकराचार्यांनी किती सुंदर सुंदर स्तोत्र लिहिले आहेत. स्वामीजींनी श्रीरामकृष्णांची आरती लिहिली आणि किती वेगळे स्तोत्र केलेले आहेत. अभेदानंदजी महाराज इतके काय म्हणतात अरूप साधनेत रत असलेले अभेदानंदजी महाराज, त्यांनी किती सुंदर श्लोक रचलेले आहेत. मग आपण असं म्हणू शकतो की यांना तर एवढं अद्वैत ज्ञान झालं होतं, मग त्यांनी पुन्हा कसं काय हे सगळं द्वैत ईश्वराचं हे सगळं केलं. गंगा स्तोत्र काय लिहिलं शंकराचार्यांनी, यमुना स्तोत्र लिहिलं, कित्येक काय काय लिहिले. स्वामीजींनी किती सुंदर सुंदर स्तवन केले आहेत. अभेदानंदजी महाराजांनी किती सुंदर केलेले आहेत. तर मग यांनी कसं काय मग ते इतक्या अरूपाची साधना अद्वैत साधना करत होते आणि मग पुन्हा हे कसे या लेवलवर आले. तर इथे म्हणतात मय्यर्पित मनोबुद्धी, की हे साधक जे आहेत यांच्यामध्ये हे एकरूप अरूप विश्वरूप याच्यामध्ये भांडण त्यांच्यामध्ये कधीच नसतं. कारण ते त्यांच्याप्रमाणे जे व्यवहार करतात. म्हणजे मला एकरूप ईश्वराची मला भावनिक इच्छा झाली माझ्या गुरुबद्दल बोलायची, गुरुबद्दल ध्यान करायची, तर मी एकरूप ईश्वराचं चॅनल लावलं. मला जर ईश्वर पाहिजे असेल तर मी तीर्थाटनला गेलो, वाराणसीला गेलो, वृंदावनला गेलो, तिथे मी भगवंताचं दर्शन करतो आहे. आपण बघतो याच्यामध्ये की माताजी इतक्या फिरल्या, प्रत्येक ठिकाणी माताजींना ठाकूरांचं दर्शन झालेलं आहे. हे डायरेक्ट डिसायबल ज्या ज्या तीर्थक्षेत्री गेल्या तिथे त्यांना ठाकूरांचं दर्शन झालेलं आहे. तर यांना हे असे तिन्ही चॅनल मोकळे आहे. आणि त्यांना जेव्हा निर्गुण निराकार साधना करायची आहे, त्यांना डोळे मिटले की संपलं. डोळे मिटले की ते चैतन्य स्वरूप ईश्वराचं त्यांना दर्शन आहे. तर जे ज्ञानी झालेले आहेत त्यांना ह्या तिन्ही गोष्टीमध्ये ते फ्रीली विचरण करू शकतात. म्हणून इथे म्हणतात की मय्यर्पित मनोबुद्धी, की या तिन्ही ठिकाणी त्यांची भगवंतालाच बुद्धी असते. आपली चुकीची समजूत आहे की ज्ञानी झाला म्हणजे त्यांनी ह्या सगुण ईश्वराकडे म्हणजे पाठ फिरवावी. बऱ्याच धारणा आहे की जो वेदांत वाचतो किंवा जो वेदांताची चर्चा करतो, जो अद्वैत साधना करतो, तो आपल्या श्रीरामकृष्णांसमोर कसा हात जोडणार. अरे ते त्याचे इष्ट आहेत. तो त्या मूर्तीमध्ये पण भगवंत बघतो, मूर्तीच्या बाहेर पण भगवंत बघतो आणि स्वतःमध्ये पण भगवंत बघतो. तर असं याचं विचरण चालू असतं. तर अशा साधकाला ते म्हणतात की मय्यर, ज्याची बुद्धी माझ्याशीच जोडलेली आहे प्रत्येक वेळेस, असा साधक मला प्रिय आहे. मत्स मद्भक्त मे प्रिय, असा भक्त मला प्रिय आहे. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चय हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यः सच मे प्रियः. इथे म्हणतात की भगवान की त्याचप्रमाणे ज्याच्यापासून कोणीही प्राण्याला उद्वेग होत नाही व ज्याला स्वतः कोणत्याही जीवापासून उद्वेग वाटत नाही आणि जो हर्ष अमर्ष भय व उद्वेगादींनी रहित आहे, तो मला प्रिय आहे. आता हे पुन्हा खूप आचरणीय अशा गोष्टी भगवंत सांगतायत. ते म्हणतात की यस्मान्नो द्विजते लोको आणि लोकांनो द्विजते चः. आता हे 2 प्रकारचे लोक आपण जगात बघतो. एक असतात की त्यांचं काय हृदय कठोर असतं, म्हणजे काय म्हणतात ना पाषाण हृदयी काही लोक असतात की त्यांना काही फरक पडत नाही बाहेर काय होत आहे काय नाही. कारण त्यांचं म्हणजे माइंडसेटच असं झालेलं असतं की त्यांच्यावर लगेच परिणाम होत नाही ह्या इमोशन्समुळे किंवा त्याच्यामुळे त्यांचं हृदय द्रवित होत नाही. आता हा फार मोठा चांगला गुण आहे की त्यामुळे तुम्हाला तुमच्या मानसिक बऱ्याचशा ज्या काही आपल्यामध्ये ताणतणाव येतात ते कमी होऊ शकतात. कारण लगेच झटकून टाकू शकतो तो, त्याप्रमाणे तो निर्विकार राहू शकतो या सगळ्या गोष्टींमध्ये. परंतु त्यामध्ये एक धोका असतो की अशा माणसाकडून दुसऱ्या माणसाला उद्वेग निर्माण होऊ शकतो, दुसऱ्या माणसाला त्रास होऊ शकतो. कारण अशा इमोशनलेस माणसामध्ये तुम्ही व्यवहार करू शकत नाही, कारण त्याला काही इमोशनच नाही आहे. किंवा तो पाषाण हृदय माणसामध्ये तुम्ही जास्त वेळ त्याला काहीही गोष्टी त्याला सांगू शकत नाही. म्हणून इथे म्हणतात की अशा माणसाकडनं, ह्या कठोर हृदयी माणसाकडनं लोकांना उद्वेग होऊ शकतो. अजून एक प्रकारचे लोक असतात की
त्यांचं मन मृदू आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे. त्याला चिकन हार्टेड म्हणतात इंग्लिशमध्ये, की थोडंसं काही झालं की त्यांना लगेच दुःख होतं किंवा थोडं कोणी काही बोललं त्यांच्याकडे त्यांना काही उद्देशून तरी त्यांना दुःख होतं आणि त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होतो. तर आता हे दोन्हीही एक्स्ट्रीम टोक आहेत. तर इथे भगवान म्हणतात की यस्मान नो द्विजते लोका, की या ज्ञानाकडनं दुसऱ्या कोणाला पण उद्वेग निर्माण होत नाही. म्हणजे आता इथे कसं आहे ना, हे तो कसा स्वतःला तयार करतो की लोकांसोबत जेव्हा तो व्यवहार करतो तेव्हा तो खूप छान व्यवहार करतो, की लोकांना त्याच्यापासून उद्वेग निर्माण होणार नाही. हा, फुलासारखा बिलकुल त्याच्यासारखा लोकांसोबत तो इतका त्यांच्या दुःखानं समजून घेतो. त्यांच्या दुःखांमध्ये सहभागी होतो. तुम्ही सगळे मोठे चरित्र बघा की किती ठाकूरांचे जे खूप स्नेही होते ते जेव्हा गेले तेव्हा ठाकूर किती रडलेले आहेत. माताजी गेल्या तेव्हा म्हणजे ठाकूरांच्या आई जेव्हा गेल्या तेव्हा ठाकूर किती रडलेले आहेत. माताजींचे भाऊ जेव्हा गेले तेव्हा माताजी किती रडलेले आहेत. म्हणजे त्या रडल्यामध्ये शो नाही आहे तो, की त्या हृदयामधून तशी ती भावना बाहेर पडली. तर हे योगी कसे असतात की ते बाहेरच्या लोकांशी खूप हळूवारपणे मृदूपणे वागतात, पण स्वतःवर जेव्हा पाळी येते त्यांची तेव्हा ते कठोर असतात. की त्यांच्यावर जर कोणी उद्या टीका केली, त्यांच्यावर जर कोणी काय क्रिटिसिझम केलं, त्यांना लोक काही वेगवेगळ्या प्रकारे बोलले, तर त्यांना त्यांच्यामध्ये तिथे ते कठोर असतात स्वतःबद्दल. लोकांसोबत ते मृदू असतात, लोकांबद्दल त्यांचे इमोशन मृदू असतात, पण स्वतःबद्दल ते कठोर असतात. पण आपलं बरेच वेळा तसं होत नाही, की जेव्हा आपण लोकांसमोर मृदू असतो तेव्हा आपल्याला पण वाटतं की लोकांनी आपलं तसंच वागावं आणि थोडं कोणी बोललं की आपल्याला लागतं ते मनाला. तर या लोकांना ते लागत नाही. ती एक शील्ड ते तयार करतात स्वतःच्या आतमध्ये, की या कुठल्याही गोष्टी, कुठलंही बाहेरचे जे काही झंझावात असतो, काय म्हणतात लोकांच्या मान अपमान या सगळ्यांचा जो काही झंझावात असतो ते स्वतःबद्दल अडकून ठेवतात तो. म्हणून म्हणतात इथे की यस्मानो द्विजते लोका आणि लोकांनो द्विजतेच आहे. की कोणत्याही जीवापासून त्यांना उद्वेग वाटत नाही. की या सृष्टीमध्ये म्हणजे तो आपण पूर्वी बघितलं अद्वेष्टा, कारण ते अद्वेष्ट असल्यामुळे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हा उद्वेग हा येत नाही, म्हणून ते म्हणतात ते. आणि यस्मानो द्विजतेच, की तो लोकांच्या गरजेला, लोकांच्या करुणेला तो रिस्पॉन्स व्यवस्थित करतो. म्हणतात हर्षामर्ष भयोद्वेगही. आता हर्ष जे आहे तो म्हणतो त्याला ते हर्षापासून मुक्त आहेत. हर्षापासून मुक्त आहेत म्हणजे कसं, की ओव्हर एक्साइटमेंट पासून. इथे हर्ष म्हणजे ओव्हर एक्साइटमेंट, की आता त्यांना एखादी चांगली गोष्ट झाली की तुम्हाला त्यांना काय आनंद होत नाही का? तुम्ही जर एखाद्या ज्ञानी माणसाकडे गेला आणि त्याला तुम्ही काही गोष्ट सांगितली की महाराज माझ्या आयुष्यात असं असं काही झालं, तर त्यांना चांगलाच आनंद होतो. तर ते खूप आनंदाने ते सगळं स्वीकार करतात, पण ओव्हर एक्साइट होत नाही. हर्ष आणि अमर्ष या दोन्हीही ठिकाणी, अमर्ष म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इनटॉलरन्स, किंवा एकदम सहनशक्ती नसणं कुठल्याही प्रकारची, अस्थिर असणं. तर ह्या दोन्हीही ज्या इमोशन्स आहेत याचं एक्स्ट्रीम ते गाठत नाही. कारण जेव्हा केव्हा आपण या हर्ष आणि अमर्षामध्ये जेव्हा एक्स्ट्रीम गाठतो तेव्हा आपली विवेकबुद्धी जाते. म्हणजे बघा, जे काही लोक जे काही असतात ते हर्षामध्ये बरेच वेळा काही चुकीचं काम करून बसतात, आणि जेव्हा दुःखात असतात, अमर्षामध्ये असतात, तेव्हा पण चुकीचं काम करून बसतात. कारण दोन्ही वेळा त्यांची विवेकबुद्धी काम करत नाही. की हर्षामध्ये असताना बघा लोकांना हार्ट अटॅक झाले आहेत कित्येक लोकांना, किंवा जेव्हा भारत हारलेला आहे त्या लोकांना, पाकिस्तानकडून जेव्हा भारत हारला गेला तेव्हा ते गेलेले, हार्ट अटॅक पण झालं, गेलेले पण आहे. आणि मोठी 1 करोडची लॉटरी लागली ऐकून त्यात पण ते गेलेले आहेत. किंवा कोणी खूप दुःखामध्ये इतकं त्यांची इमोशन्स हाय झाल्या की त्यांनी सुसाईड केलं. तर हा हर्ष आणि अमर्ष इथे भगवंतांना म्हणायचं आहे की इथे ओव्हर एक्साइटमेंट ही त्यांची नसते, तिथे त्यांचं समबुद्धी असते. परंतु ते लोकांच्या सोबत त्यांच्या हर्षामध्ये पण ते भाग घेतात, त्यांच्या दुःखामध्ये पण ते भाग घेतात, असं यांची स्थिती असते. मग म्हणतात भयम, ते भयापासून मुक्त असतात, म्हणजे असुरक्षिततेपासून मुक्त असतात. आपण सदैव आपल्याला काहीतरी आपल्याला सुरक्षा पाहिजे असते, म्हणजे इमोशनल सुरक्षा पाहिजे असते, फायनान्शियल सुरक्षा पाहिजे असते, किंवा कुठल्याही प्रकारची जे काही आपल्याला पाहिजे असतं ते सदैव. कारण काय ना, आपल्याला आपल्यामध्ये इतक्या
कमी आहेत म्हणजे कसं, शारीरिक कमतरता आपल्यामध्ये जाणवते आपल्याला बरेच वेळा, की मला असं असतं तर फार छान छान झालं असतं. समजा एखादी कोणी स्त्री असेल तर ती म्हणेल तुम्हाला सरळ नाक चांगलं 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 झालं असतं. एखादा पुरुष असेल तर तो म्हणेल माझ्यामध्ये अजून जास्त सुंदर माझं शरीर चांगलं असतं चांगलं झालं असतं. शारीरिक कमतरता. मानसिक कमतरता मग आपल्याला येते, की आपण जेव्हा दुसऱ्या माणसाची कंपेअर करतो तेव्हा लक्षात येतं की आपल्याला, अरे तो माणूस त्या प्रकारचे त्याच्यामध्ये चांगले गुण आहेत, माझ्यामध्ये पण ते चांगले गुण असायला पाहिजे होते. तर ही शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक ह्या तिन्ही लेवलवर आपण सदैव काय म्हणतात त्याला, आपल्याला कमी जास्त लिखत असतो आणि त्यामुळे आपल्याला भय निर्माण होतं. म्हणजे जर मी एखाद्या चांगल्या, समजा एखाद्या पंडितांचा कुठे समागम आहे, त्या पंडितांच्या समागमामध्ये जर मी गेलो तर तिथे मला वाटलं की नाही, माझ्यामध्ये बौद्धिक क्षमता कमी आहे, तिथे कसं जाऊ, मी कसं बोलू त्यांच्याशी. तर ह्या तिन्ही गोष्टींमुळे आपल्या मनामध्ये भय निर्माण होतं, असुरक्षिततेचा भाव निर्माण होतो आणि हा असुरक्षिततेचा भाव, त्यामुळेच मग असूया निर्माण होते. दुसरा कोणाचा उत्कर्ष आपल्याला काय म्हणतात सहन होत नाही. हे कसं कशामुळे होतं, सगळं भयामुळे होतं. तर इथे भगवंत म्हणतात की या लोकांमध्ये हर्ष, अमर्ष, भय आणि उद्वेग ह्या सगळ्यांमधनं हे मुक्त असतात. या तिन्ही गोष्टींमधून हे पूर्ण कंप्लीट भोग असतात. ते म्हणतात ना की भोगे रोग भयम, की जेव्हा जितकं आपण भोग करू त्यापासून रोग व्हायची भीती असते. कुले च्युती भयम, की ज्या लोकांना ह्या कुलाचा अहंकार असतो, की म्या उच्च कळाचा, मी असं, त्या लोकांना त्यातनं त्या कुळाला धक्का लागेल याची भीती असते. वित्ते नृपालाद भयम, की पैसे जास्त असतील तर ते होतं की ईडीचे तुमचं छापे पडतात. आता महाराष्ट्रात तुमच्या छापे किती पडले आहेत, दिल्लीत छापे पडत आहेत, कारण पैसा जास्त आहे. पैसा आला की ते भय आलं. तुमचे ते सध्या कोणतं महाराष्ट्रात मोठं गाजताय ते सापडले, त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो. हेलिकॉप्टर त्यांच्या छतावर उभं होतं. ते शरद पवारांचे काय खूप क्लोज असोसिएट, एनिवे नाव माहित नाही, आठवत नाही आता. तर मी आणि भाऊमानांनी मला त्यांच्याकडे गेलो होतो, आम्ही जेवण खावण करून आलो होतो. पण सगळा 2 नंबरचा पैसा. तेव्हाच आम्हाला कळत होतं की ज्या माणसाच्या, साधारण माणसाच्या घराच्या वरती हेलिकॉप्टर उभा आहे छतावर, तो माणूस कसा असेल. तर काय वित्ते नृपालाद भयम, की हे भय कसं तयार होतं. माने दैन्य भयम, की ज्या लोकांना खूप मान आहे, की ज्या लोकांना खूप प्रतिष्ठा आहे समाजामध्ये, त्यांना सदैव वाटत असते की आपण खाली येऊ, की सदैव त्या वाटत असते की कोणीतरी आपला अपमान करेल, केव्हा तरी आपलं पद जाईल. आणि बले रिपू भयम, की बल असलं की ते केव्हा माझे हे सगळे जे रिपू आहेत ते निकामी होतील, त्याचं भय असतं. रूपे जराया भलम, की रूप जेव्हा असतं तेव्हा जराया, की वृद्धत्व, ते आज सगळं छान दिसतंय सगळं, मग उद्या मी पुन्हा ते काय, मग त्याला पुन्हा लेप लावतो मी. पण एक वेळ अशी की लेप लावून पण जात नाही, त्या दिसतात सुरकू त्याच्या पडलेल्या आहेत त्या. तर ते ह्या सगळ्या भीती आहे. शास्त्रेवादी भय म्हणतात, की जो शास्त्रज्ञ आहे त्याला वादीचा भय असतो की तो दुसरा कोणी मला हरवणार, की मी याच्याशी शास्त्र करतो आहे आणि मला हारपत्र लागेल. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या काय म्हणतात भय आपल्याला आहे. म्हणून ते म्हणतात की, म्हणून ते ऋषी म्हणतात की ह्या सगळ्या भयांपासनं कोण मुक्त आहे, वैराग्यादी भयम, की वैराग्य ज्याला आहे तो या सगळ्या भयांपासून मुक्त आहे. वैराग्यच तुम्हाला फक्त अभय देणार आहे, बाकी कुठल्याही गोष्ट तुम्हाला अभय देणारी नाही आहे. हे रूप, सौंदर्य, वित्त, पैसा जे काही आहे ते तुम्हाला सदैव भयात ठेवणार आहे आणि तेच अभय देणार आहे. म्हणून ते म्हणतात ते की असा जो भक्त आहे, अशा या सगळ्यांपासून जो मुक्त झालेला आहे तोच मला प्रिय आहे. आता या 1 वर्षापूर्वी मला वाटतं मी या काही सब्जेक्टला याला धरून नाही, पण असेच काही छोटे छोटे लेख लिहिले होते की निरुपद्रवता, औदार्यता किंवा काय क्षमाशीलता, सहनशीलता. तर त्यात तेच म्हणण्याचा प्रयत्न केला होता मी की ती किती आपल्यामध्ये कमी आहे आणि ती कशी आपण हळूहळू डेव्हलप करायला पाहिजे. तर ह्याच गुणांचा इथे आपण अभ्यास करतोय आता. ठीक आहे, एक बघू. पुढे 16वा म्हणतायत, अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतौ व्यथ सर्वारंभ परित्यागी यो मग भक्त समे प्रिय. आणि जो अनपेक्ष, आकांक्षारहित, तसाच अंतर्बाह्य शुद्ध आणि चतुर असा ज्या कामाकरिता आला होता ते पूर्ण करून चुकला, त्याचप्रमाणे पक्षपात रहित आणि दुःखापासून सुटलेला असा तो
सर्व आरंभाचा त्यागी माझा भक्त मला प्रिय आहे. आता इथे म्हणतात की अनपेक्ष, की त्याला कुठल्याच प्रकारची आता अपेक्षा नाही. म्हणजे त्याला इमोशनली पण कोणाला सपोर्ट नको आहे किंवा या जगापासून पण त्याला सपोर्ट. आपल्याला हॅपी आणि अनहॅपी होण्यासाठी, आनंदी आणि अनानंदी होण्यासाठी आपल्याला छोटे छोटे कारण पुरतात या जगामधले, की तो असा बोलला, त्याने तसं म्हणलं, त्यांनी मला, मी काल त्यांना मेसेज पाठवला, त्याने मला मेसेजचं उत्तरच दिलं नाही, हे पण कारण पुरतं आपल्याला अनहॅपी व्हायसाठी. तर इतके आपण या जगावर आणि ह्या इमोशन्सवर लोकांच्या डिपेंड असतो. पण काही याची आवश्यकता नाही. ही इज नॉट डिपेंड ऑन एनीबडी. ना तो मुलावर, ना बायकोवर, ना पतीवर, ना कशावर तो त्याची अपेक्षा नसते. त्याच्यामुळे काय, त्याचा भ्रमनिरास पण कधी होत नाही. आपल्याला भ्रमनिरासच जास्त होत असतो, की थोड्या छोट्या गोष्टीमध्ये आपलं, कारण आशा करतो आपण, काहीतरी मिळण्याची आपली आशा असते, रिटर्न काहीतरी मिळण्याची आशा असते, आणि ते मिळालं नाही की भ्रमनिरास ठरलेला आहे, डिसअपॉइंटमेंट ठरलेली आहे आपली. म्हणून जेव्हा केव्हा आपण लक्षात ठेवा कुठल्या गोष्टीवर डिपेंड झालो, त्यापासून आपल्याला भ्रमनिरास व्हावंच लागेल, आज नाही किंवा उद्या. आज आपल्याला एका व्यक्तीवर आपण डिपेंड होतोय तेव्हा असं वाटतं की हा आपल्याला काय इमोशनली सपोर्ट करतोय, पण तो केव्हा तुमचा भ्रमनिरास करेल हे तुम्हाला कळणार नाही. म्हणून या जगावर किंवा माणसांवर हे अवलंबून न राहणं, तो राहत नाही, म्हणूनच तो अनपेक्ष असतो. कारण त्याची फक्त एकच त्याचा सोर्स आहे, ते म्हणजे ईश्वर. त्या ईश्वरावर तो डिपेंड आहे फक्त. बाकी जगावर पण डिपेंड नाही आहे आणि कुठल्या माणसांवर पण डिपेंड नाही आहे. म्हणून ते म्हणतात अनपेक्ष आणि शुचिर दक्ष. शुची म्हणजे बाह्य शुची आणि अंतशुची, की जो बाह्य दृष्टीने पण तो शुचिता पाळतो आणि त्याच्या आत किंवा त्याच्या काय म्हणते मनातलं जे शुद्धी आहे, या शुद्धीसाठी पण तो शुचिता पाळायचा प्रयत्न करतो. आणि दक्ष, की दक्ष म्हणजे काय, की कुठल्याही इम्पल्सेसच्या बळी न पडता डिसिजन घ्यायची पॉवर, निर्णय घ्यायची पॉवर, की कुठल्याही इम्पल्स प्रमाणे नाही, दक्ष होऊन व्यवस्थित तो त्याचं पूर्ण विवेकबुद्धी शाबूत ठेवून तो व्यवहार करणं, ती झाली इथे दक्षता. की ॲप्रोप्रिएट ऍक्शन घेणं. श्री शंकराचार्य म्हणतात प्रतिउत्पन्न बुद्धी त्याला म्हणतात, की त्याची ती अशी बुद्धी उत्पन्न झालेली आहे की तो लगेच कुठलं डिसिजन घेत नाही, दक्षतेने डिसिजन घेतो, तशी त्याची बुद्धी तयार झालेली असते. म्हणून म्हणतात ते अनपेक्ष, कुठलीच अपेक्षा ठेवत नाही. कारण मला माझी आता अपेक्षा होणं साधारण माणसाला साहजिक आहे, माझ्या अपेक्षा तुमच्या पण अपेक्षा आहे. पण अपेक्षा पूर्ण झाला तरी बरं आहे, नाही झाले तरी बरं आहे, असा आपला भाव असायला पाहिजे. त्या अपेक्षेच्या पासनं पुन्हा काही आशेचं ते पूर्ण जाळं विणायला नको, की मी अशी अपेक्षा केली होती देवाकडनं की मला असं झालं तर छान होईल, झालं तरी चांगलं आहे, नाही झालं तरी चांगलं आहे. तर अनपेक्ष, शुचिर दक्ष आणि उदासीनो. आता इथं उदासीनो म्हणजे नॉन डिफरन्स हा शब्द येतो बरेच वेळाचा ट्रान्सलेशन, की उदासीन आहे, त्याला कशातच रस नाही आहे. पण इथे हा शब्द असा नाही आहे. उदासीन म्हणजे कोणाशीही पक्षपात करून न वागणारा. म्हणजे कोणाशी तो पक्षपात करत नाही, की हा माझा आवडता, तो माझा नावडता, त्यांनी मला असं केलं होतं, त्यांनी मला त्यावेळेस मदत केली होती म्हणून मला तो प्रिय, आता हे मला मदत करतात म्हणून मला हे प्रिय. हा पक्षपात कधी ठेवत नाही. ही पक्षपाती, कारण मला आठवतं की मी जेव्हा पुण्याला होतो तेव्हा आता सगळंच मंदिर झालं, सगळं सेट झालं, खूप मोठा व्यवस्थित चालायला लागला. तर तेव्हा एक गृहस्थ यायचे आणि ते असे म्हातारशी गृहस्थ होते तेव्हा, आणि साधारण गरीब म्हणजे खूप गरीब पण नाही, किंवा सध्या मध्यमवर्गीय. आता मी समजा बहुमानजी महाराज समोर बसलेलो आहे, त्यांच्यासोबत काही मी काम करतोय, सगळं करतो आहे. जसे ते यायचे तर कितीही सिरियस टॉपिक असो, बहुमानजी महाराज म्हणायचे तू जा बरं, आता तू नंतर ये. आणि मग त्यांना असं ते समोर खुर्ची ठेवून त्यांच्याशी बोलणार, बसणार, मग रघु महाराजांना बोलून मग चहा पाणी सगळं चालणार. मी आपलं एकदा दोनदा तीनदा बघितलं हे, म्हटलं एवढं काम टाकून मी आलो, महाराजांशी काही इम्पॉर्टंट काही बोलतो आहे, आणि हे गृहस्थ काय बसू शकतात की तिथे बाजूला, त्यांनी वेट करावं काही वेळ, आणि वेट केल्यानंतर मग महाराजांशी भेटावं. मग 3-4 वेळा झाल्यानंतर मी महाराजांना म्हटलं, की म्हटलं ते कोण गृहस्थ आहे, ते आल्यानंतर तुम्ही सगळं थांबून देता, सगळं काम इतकं इम्पॉर्टंट कधी कधी काम असतं. ते म्हणजे तुम्ही आता हे सगळं बघताय, पण मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा हे गृहस्थांच्याकडनं मला जेवायला डबा यायचा,
तेव्हा इथे काहीही नव्हतं. तेव्हा त्यांनी मला मदत केली आहे. तेव्हाही मी त्यांच्याशी असंच बोलायचो. आणि आज जर एवढं सगळं वैभव झाल्यानंतर त्यांना जर म्हटलं बसून ठेवा, त्यांना कसं वाटेल? ही आहे दक्षता. ही आहे व्यवहारातली दक्षता. की ज्या माणसाने त्यावेळेस पण मदत केली, आज पण मदत करतोय किंवा करो न करो, पण समान हा व्यवहार कुठल्याही प्रकारचा काय म्हणतात त्याला पक्षपात न करता, की ठीक आहे तेव्हा त्याने मदत केली असेल, त्याने मदत कोणाला ठाकूरांनाच केली मदत. मग काय आता सगळं झालंय आमचं म्हणून सोडलं त्यांना असं नाहीये. तर इथे म्हणतात की असा हा उदासीन, उदासीन म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा असा स्पर्श होत नाही या सगळ्या गोष्टींचा, असा उदासीन. आणि गतव्यथ, की त्याची सगळी व्यथा गेलेली आहे. गतव्यथ म्हणजे दुःख, म्हणजे या जगामध्ये कोणीही या दुःखापासून फ्री नाहीये. इवन ज्ञानी पण, की जोपर्यंत या जगात आहे तोपर्यंत त्याला हे देश, काल आणि प्रारब्ध त्याला पण सुटलेले नाहीये. तुम्ही माताजींचं शेवटचं आयुष्य बघा, शेवटचं 2 महिन्यांचं माताजींचं जीवन बघा, किती प्रकारचा त्रास माताजींना झालेला आहे. म्हणजे त्यांना श्वासोश्वास इतका जोरात व्हायचा की 3ऱ्या मजल्यावर त्या राहायच्या आणि त्यांचा श्वासोश्वास खालच्या मजल्यावर ऐकू यायचा तळघरावर. इतका जोरात श्वासोश्वास त्यांना व्हायचा. तर या प्रकारचा त्यांनी कष्ट भोगलेले आहेत. तर हे सांगायचा उद्देश की हे देश, काळ आणि प्रारब्ध हे कोणालाही चुकलेले नाहीये. तो ज्ञानी असो की अज्ञानी असो. पण या सगळ्यांपासनं त्याची व्यथा गेलेली आहे. व्यथा गेलेली आहे म्हणजे कसं आहे, की त्याच्यामध्ये त्या प्रकारचा क्लेश होत नाहीये. कारण ही हॅज ॲक्सेप्टेड, की जे काही ते येत आहे ते भगवंताच्याकडनं येत आहे. जे काही येत आहे ते भगवंत मला पुरवतो आहे आणि माझ्या कर्माप्रमाणे जे काही होत आहे ते होत राहील. हा त्याचा भाव झालेला असतो मनाचा. त्यामुळे ती व्यथा जी आहे, ती व्यथा त्याला होत नाही. कारण आपण बघतो, की कोणाला जास्त दुःख आहे, कोणाला कमी दुःख आहे. जसं आपण बघतो ना, की झाडाचं बी तुम्ही जेव्हा पेरता, तर कुठल्या झाडाच्या बीला काय जास्त पाणी लागतं? कोणाला जास्त पाणी लागत नाही. कोणाला जास्त ऊन लागतं, कोणाला जास्त ऊन लागत नाही. कोणाला सावली पाहिजे, तर कोणी उन्हामध्ये कुठलं झाड जास्त होतं. तर जसं तसं आहे, तसंच आपलं पण आहे, की आपल्याला पण स्पिरिच्युअली ग्रो व्हायचं असेल, तर ह्या सगळ्याच गोष्टी आवश्यक आहे. हे ऊन, पाऊस, तिथे आपण दुःख व्यक्त करून चालणार नाही. की माझ्या काय आध्यात्मिक उन्नतीसाठी हे आवश्यक आहे म्हणून भगवंत करतायत आणि त्यामुळे मी हे सगळं मला हे सहन करायला लागतं, म्हणून ते आपण सहन करायला पाहिजे. आणि ही त्या ज्ञानाची भावना असते आणि त्याप्रमाणे तो वागत असतो. तर अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथ, म्हणून त्याची ती व्यथा जी आहे, त्याला दुःख होत असतं, पण त्यामुळे होणारी व्यथा जात नाही. आपण म्हणतो ना, की काय ठाकूरांनी मलाच सगळं हे दुःख दिलं, काय ठाकूर बघत नाही, किती दुःख आहे हे सगळं, ते बघा किती छान आहेत, मला बघा किती दुःख भोगावं लागतं आहे. ही जी व्यथा आहे, ही व्यथा त्याला नसते. त्याला माहिती आहे की माझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी जे आवश्यक आहे त्याप्रमाणे मी चालले आहे. म्हणजे जसं त्या म्हणजे आपण समजा कपाशीचं जे काही रोप आहे ते जर इथे या पाण्यात लावून ठेवलं, वेस्ट बंगालमध्ये लावलं, ते येणार नाही कधीच. कारण त्याला पाणी फार कमी लागतं आणि ते भरपूर पाणीच पाणी असतं. तर प्रत्येकाची ग्रोथ आध्यात्मिक त्याच्या त्याच्या प्रमाणे होत असते. आणि ते समजून जर आपण हे सगळं ॲक्सेप्ट केलं, पूर्ण जीवनाचा जो काही आपला पॅटर्न आहे, तर ती व्यथा राहत नाही. दुःख राहील, शारीरिक दुःख राहील, मानसिक दुःख असेल, पण ती व्यथा, ती मनामध्ये ती फार काय चुकीची आहे ती व्यथा. ती व्यथा राहू नये, इथेच भगवंतांना सांगायचं आहे. अजून पुढे त्यांनी सांगितलं, सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय, की कुठल्याही अपेक्षा न ठेवता जो काही कर्म करतो, कुठल्याही कामाचा तो आरंभ करत नाही. जे काही कर्म आहे त्या कर्माला ज्याप्रमाणे करायला पाहिजे त्याप्रमाणे तो करतो. कुठल्याही कर्माच्या फळाची आसक्ती ठेवत नाही. असा हा सर्व आरंभचा परित्याग करणारा, की मी हे कर्म करतो आहे त्याच्यापासून मला काही फळ मिळावं. आपण प्रत्येक कर्म जेव्हा करतो तेव्हा त्याच्या फळाचा विचार आपल्या डोक्यात असतोच. साधं कोणाला सॉरी जरी म्हटलं, साधं कोणाला छोटी गोष्ट जरी तुम्ही दिली, तरीही फळाची अपेक्षा आपली असते. तर यांनी सगळ्या फळाचा परित्याग केलेला आहे, सगळ्या आरंभाचा. कारण ते फळच आपल्याला बांधत असतं, त्या फळामुळेच आपल्याला बांधला गेलेलो असतो. त्यामुळे हा साधक बांधला जात नाही आणि असा साधक मला प्रिय आहे असं भगवंत म्हणतात. पुढच्या तासात आपण जरासं बघू. ओम शांती शांती शांती. हरिः ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.